आज या ठिकाणी मोठा राणेवाडीमध्ये घर परिवारमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे आणि या महापूजेला परमेश्वराचं नामस्मरण भजन रूपी सेवा करण्याची संधी मला दिल्या त्याबद्दल मी या परिवाराचे माझे हनुमान प्रसादिक भजन मंडळ देवगड वाडकर यांच्या वतीने आभार मानतो। तसेच माझे परममित्र सन्माननीय विराजी राणेबुवा यांनी मला सुद्धा तिथे निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो आणि परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। ऐश्वर्याचा पूर्णवेदू, ऐश्वर्याचा पूर्णवेदू, उत्तम बळवी स्वधर्म सिंधू, उत्तम बळवी स्वधर्म सिंधू, उत्तम बळवी स्वधर्म सिंधू, उत्तम बळवी स्वधर्म सिंधू, चारित्र्यात कुमुदान बंधू, चारित्र्यात कुमुदान बंधू, चारित्र्यात कुमुदान बंधू, चारित्र्यात कुमुदान बंधू, धन्य धन्य तो शिवराय, धन्य धन्य तो धन्य धन्य तो शिवराय, धन्य धन्य तो शिवराय, धन्य धन्य तो शिवराय, धन्य धन्य तो सुंदरी गणपती गजानन, श्री सत्यनारायण, श्री गांगेश्वर, ग्रामदेवता श्री रवळनाथ, श्री भीमेश्वर, श्री माधवीर भूतनाथ, बजरंग हर
श्रीमान गुरुवर्य संतोष शिरसेकर, भजन सम्राट कैलासवासी परशुराम पांचन, कैलासवासी गणपतराडी, कैलासवासी नारायण चौगुले, कैलासवासी सदानंद बांग, छत्रपती शिवाजी, धर्मवीर संभाजी, जगद्गुरु नरेंद्राचार्य जी, सद्गुरु बाळकृष्ण, परम जगद्गीरी, पटवासा करताय सर्वेश पाळेकर, त्यांचे इथे मी आभार मानतो. अचानक मी त्यांना फोन केला, सांगितलं सर्वेश मला आज पकवाद साथची गरज आहे तुझी, तर पहिल्याच फोनला सर्वेशने मला होकार दिला, त्याबद्दल मी त्यांचे इथे आभार मानतो. सर्वेशसाठी जोरदार टाळ्या वाजवा.
या ठिकाणी बैराई देवी प्रसादी भजन मंडळाच्या बुवा सौ सोनाली नाटेकर अंकुश बुवा माझ्या वहिनी आलेल्या आहेत, त्यांचेही इथे मी आभार मानतो. स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, माझी वारकरी आहे हिंडोल रागातली आणि हे जे आता मी गाणं म्हटलं ते हौसदोली रागातलं आहे. जवळचा एकदम राग आहे हा, एका स्वराचा फक्त फरक आहे. हिंडोल रागामध्ये रेचा वापर केला जात नाही आणि हंसध्वनी रागामध्ये फक्त रे लावला की तो हंसध्वनी जातात. तुझे रूप पाहता देवा, तुझे रूप पाहता देवा, तुझे रूप पाहता बोल रे ना
महाराष्ट्र
जय जय बरेच दिवस मला घशाचा प्रॉब्लेम आहे. जर आवाज लागला नाही माझा तर माफ करा, सांभाळून घ्या. तुमच्यातलाच मी छोटासा गोवा आहे मी, कारण महिनाभर मला खूप घशाचा त्रास होतो आहे. तरी मी परमेश्वराच्या वरती श्रद्धा भक्ती ठेवून मी भजनाला आलेलो आहे. तत्मय आणि ईश्वरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, ऑगस्ट याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 वर्षिका देसाई कडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. तेजस राणे यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. परमेश्वरा सत्यनारायणा त्यांचा आशीष आपली सगळ्यात बरकती देणे बाबा. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाण्याला जाते.
श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी धन्यवाद. गजराला सुरुवात करतोय. राम कृष्ण शिवा तीन राम कृष्ण शिव तीन तीन एक ठाई राम कृष्ण शिव तीन तीन एक ठाई आदि नारायण मुखाने बोला आदि नारायण मुखाने बोला बोला श्री राम जय जय राम नारायण मुखाने बोला बोला श्री राम जय जय राम आदि नारायण मुखाने बोला बोला श्री राम जय जय राम.
परमेश्वरावर जर आपला नियम श्रद्धा भाव असला तर परमेश्वर संकटकाळी नक्की धावून येतो. म्हणून या कलियुगामध्ये सांगितलं जातं, कलियुगामध्ये जर आपल्याला हा भावसागर चालून जायचा असेल तर एक रामनाम, ज्याच्या मुखी रामनाम असेल त्याला या कळी काळात कलियुगात कशाची भीती नाही. एका गावात एक मंदिर होतं छोटस, आणि त्याचं पलीकडचं छोटस मंदिर होतं. तिथे एक पुजारी पूजा करायचा, आणि महाशिवरात्रीचा उत्सव आला जवळ. महाशिवरात्रीचा उत्सव आला जवळ म्हणून त्या पुजाऱ्याने काय केलं, कार्यक्रम आला की नाही म्हणतात तरी राजकीय नेते राजा राजा असे सगळे येतात. म्हणून या पुजाऱ्याने एका देशून आपले 20,000 रुपये कर्ज काढलं. का राजा येणार ना दर्शनाला देवाच्या, म्हणजे जेवढ्याही चालेलं मंदिर तसं आमचं सजवलं पाहिजे. या भिकाऱ्या पुजाऱ्याने 20,000 रुपये एका सावकाराकडून काढले कर्ज, आणि मंदिराची रंगरंगोटी केली. मंदिर असो आता जशी आमचे विराट बुवानी मस्तपैकी लाईटिंग वगैरे केलेली आहे सजावट, तसं त्या पुजाऱ्याने कर्जाचं ऋण करून मंदिराची सुशोभीकरण केलं. काही ट्रॅक्टर पडला होता तर ट्रॅक्टर करून घेतले नसते ते 20,000 रुपये आपले खर्च केले. का राजा येणार ना, झालं बुवा. कार्यक्रमाचा दिवस ठरला, उद्याला सगळे लोक आपले येतात श्रींच्या दर्शनाला. राजा आला याचा फक्त लक्ष होता, राजा देवाच्या दरबारी आला की दान देवासमोर किती ठेवतो. त्या पुजाऱ्याच्या मनात तेवढाच विषय होता. का म्हणजे राजाने ठेवलेले धन निदान आपल्याला मी जे कर्ज काढलंय सावकाराकडून ते तरी देता येतील मला, या आशेवरती विचाराने त्या पुजाऱ्याने कर्ज बाजारी झाला आणि कर्ज घेतलं. झालं सगळे लोक येतात दर्शनाला. तसं राजा आला, राजा आला तर त्याचा लक्ष राजा आता देवासमोर किती ठेवतो. चालू राजा आला, देवाचं दर्शन घेतलं आणि काय बहुमूल्य असं धन ठेवलं ते याने असं उचललं, हातात एका मुठीत घेतलं आणि गावभर त्याने दौडी पिटली. राजाने आज मंदिरात बहुमूल्य असं धन ठेवलंय, त्याचं मी लिलाव करतोय. आणि त्याने मूठ अशी आपली घट्ट धरली व ठाकून तो का उघडेना, आणि हा असा आरोळी ठोकतोय, दौंडी पिटतोय. राजाने मंदिराचे धन ठेवलंय त्याचा आज मी लिलाव करतोय. कोण लिलाव घेणार असं अर्थ. एक होता बसलेला, त्यातला उठला आणि म्हणतो 10,000 रुपये. त्यानंतर 10,000 रुपये. दुसरा उठला म्हणतो 50,000 रुपये. याचं जरा जीवात जीव येलो, म्हणता मी सावकाराकडून सुद्धा कर्ज काढलं होतं, तिथे निदान तुम्हाला ह्याच्यात कर्ज तरी ठेवतो. झालं पिता राजापर्यंत बातमी गेली. जो राजा घोड्यावरून हत्तीवरून मंदिरात गेलो होतो तोच चालत चालत गेलो, आणि त्या पुजाऱ्याने अशी मूठ ढाकली होती. या पुजाऱ्याला काय सांगतोय, अरे ह्याची मूठ उघडू नको, मी तुला 1,15,00,000 रुपये देतो, पण ह्याची झाकली मूठ म्हणाली उघडू नको. तेव्हापासून ही प्रथा पडली, झाकली मूठ 1,15,00,000ची. का राजाचा तरी भांडवल पडलं नसता, राजा 1,000 रुपये ठेवल्यानं त्या राजाकडे माहिती होता आणि त्या पुजाऱ्याकडे, म्हणून पुजारी म्हणता त्या राजाने ठेवलेल्या धनाचा मी लिलाव करतोय. तेव्हा राजा स्वतः म्हणता
झाकली मूठ 1.25 लाखाची आहे ती मूठ काय उघडू नको पण ती तुला 1.25 लाख रुपये देतो.
करा आता वैभवी स्पर्श होता तुझा विसरलो राम नाम त्याचे मुखी राम नाम त्याचे मुखी
Thank you.